नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश माळेकर. आज मी स्वित्झर्लंडच्या लुसन शहरातून ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक शहरात जायला निघालोय. हे अंतर साधारण 350 किलोमीटरचं आहे. वाटेत लिस्टनस्टाईन नावाचा एक छोटासा देश लागला. हा जगातला 6वा लहान देश आहे. स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या दोन देशांच्या मध्ये असलेल्या या देशाची लोकसंख्या फक्त 40,000 आहे. पण हा अतिशय श्रीमंत देश आहे. या देशाचे पर कॅपिटल इन्कम जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाची राजधानी वाडूज शहराच्या सिटी राईड साठी एक ट्राम बुक केली आहे. या ट्रामचं अर्ध्या तासाचं भाडं 22 स्विस फ्रँक्स इतकं आहे. ट्रामची वाट बघत असताना इथे काही गाड्या डोक्यावर सायकल घेऊन येतात. या देशामध्ये सायकलचं फार महत्व आहे. सायकलिंगचे बरेच क्लब आहेत. नुकतीच एक सायकलिंग रेस पार पडली. त्याच्या सांगता समारंभासाठी हे सगळे क्लब एकत्र आलेत. हे क्लब किती श्रीमंत आहेत हे या गाड्या बघूनच लक्षात येईल. चला, माझी ट्राम आली आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. रस्त्यावर एक स्वच्छता, शांतता, त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळत होता. या देशात अजूनही राजेशाही आहे. हा समोर दिसतोय तो राजाचा महाल. शहरातून हा असा ट्रामने फेरफटका मारला. बऱ्याच ठिकाणी काही असे वेगवेगळे मॉन्युमेंट्स ठेवले. नुकताच पाऊस पडून गेलेला होता, त्यामुळे वातावरणात एक कुंद वातावरण होतं. एक छान थंडी पडली होती. किती छोटं शहर असला तरी ट्रॅफिकचे नियम मात्र व्यवस्थित पाळले जात होते. इथून मी ऑस्ट्रियाला जायला निघालोय. प्रत्येक पावलावर निसर्ग असा छान दिसत होता. अतिशय सुंदर. हा राजाचा महाल इथूनही दिसतोय. अजूनही सायकलिंगचं वातावरण आहे. ही पोलिसांची बाईक. ऑस्ट्रियामध्ये माझा पहिला मुक्काम स्वारोवस्की क्रिस्टल म्युझियम इथे असणार. हे अंतर साधारण 200 किलोमीटरचं आहे. पण इथले रस्ते आणि शिस्त इतके सुंदर होते की ड्रायव्हर एका हाताने एवढी मोठी बस चालवतोय. हा रस्ता असा डोंगर दऱ्यातून जाणारा वळणाचा रस्ता होता. मध्ये असे काही बोगदेही लागले. हे स्वारोवस्की क्रिस्टल म्युझियम. इथे पुष्कळ मोठा असा एक पार्किंग एरिया आहे. म्युझियम मध्ये आत जाण्यापूर्वी इथे एक गार्डन मॉन्युमेंट आहे. याचे डोळे देखील क्रिस्टल सारखे लकाटतायत. तोंडातून पाण्याचा धबधबा कोसळतोय. एक जगप्रसिद्ध मॉन्युमेंट आहे. चला, आता क्रिस्टल म्युझियम मध्ये जातो. या म्युझियमची एंट्री फी 25 युरो आहे. असं तिकीट स्कॅन करून मी आत गेलो. समोरच दिसला तो रत्नजडित आभूषणाने मढवलेला घोडा. त्याच्या समोर ही क्रिस्टलने मढवलेली 25 फूट उंच भिंत. यात हजारो क्रिस्टल्स लावलेले आहेत. सिलिंग वर लावलेले क्रिस्टल्स हे असे चमकत होते. इथे काही रत्नजडित ड्रेसेस ठेवलेले आहेत. या ठिकाणी संपूर्ण आरशाने बनवलेले एक भूलभुलैया रूम आहे.
क्रिस्टलने तयार केलेले हजारो प्रकार अशा वेगवेगळ्या रूम मध्ये ठेवलेले आहेत. या ठिकाणी पांढरी स्फटिकं दिसत आहेत. इथे एक चलचित्र तयार केलंय, त्यात एक छोटीशी गाडी दिसते. ती गाडी परत आली. हे सिलिंग वर लावलेलं एक मोठं क्रिस्टल होता, त्यात असे पक्षी उडताना दिसत आहेत. इथे क्रिस्टलचे दागिने विकण्यासाठी बरेच स्टॉल आहेत. दागिन्यांची बरीच व्हरायटी होती. म्युझियम मधून बाहेर आलो. इथे प्रचंड मोठे रस्ते, तरीही ट्रॅफिकची गडबड नाही. या दुसऱ्या दालनात क्रिस्टलची घड्याळ होती. काही शोपीसही होते. इथे हत्ती आहे, चित्ता आहे, काही झेब्रा आहे. इथे संपूर्णपणे क्रिस्टलने मढवलेला एक पृथ्वीचा गोल आहे. या इथे आपला भारत दिसतोय. म्युझियम बघून मी ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक या शहरात जायला निघालो. ऑस्ट्रिया हा संपूर्ण देश निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. तुम्ही कुठल्याही दिशेला बघितला तर एक सुंदर चित्र दिसतं. हे इन्सब्रुक शहरातलं गोल्डन रूफ आहे. हा इथल्या राजाचा राजवाडा होता. शहरात जागोजागी असे लहान लहान रेस्टॉरंट्स होते आणि त्या रस्त्यावरच खुर्च्या मांडलेल्या होत्या. मी एक शहराचा सिटी वॉक घ्यायचं ठरवलं. या रस्त्यावर बरेच फेरीवाले दिसत होते, पण रस्त्यावर कुठेही घाण नव्हती. रस्ता छोटा असो की मोठा, स्वच्छता मात्र सगळीकडे व्यवस्थित दिसत होती. इथे शहरातलं एक अतिशय जुनं रेस्टॉरंट आहे. हे 1390 साली ओपन झालेलं अजूनही चालू असलेलं रेस्टॉरंट आहे. म्हणजे 650 वर्ष जुनं रेस्टॉरंट आहे. मी बॉम्बे स्पाइस या हॉटेलमध्ये जेवण घेतलं. चला आज जाऊया. आतून हे हॉटेल असं होतं. संध्याकाळी शहरात फेरफटका मारून मी रात्रीच्या मुक्कामाला निघालो. हॉटेल ऑलिम्पिया इथे रात्रीचा मुक्काम केला. विंटर ऑलिम्पिक साठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. दिवस मोठा असल्यामुळे रात्री आकाशात एवढा उजेड होता. या हॉटेल ऑलिम्पियामध्येच रात्रीचं जेवण घेतलं. आता उद्याच्या प्रवासाची तयारी करायची, त्यामुळे चला आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि दादा आता एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलात का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.